नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, उपवर्गीकरण एक पक्षपाती धोरण, आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आणि मित्रांनो, हो, मी तुम्हाला प्रश्नच विचारलाय की हे जे काही उपवर्गीकरण आहे ते पक्षपाती धोरण आहे की नाही. कारण मित्रांनो, झालंय असं की एखादं वर्गीकरण असेल तर त्यामध्ये पुन्हा वर्गीकरण, त्या वर्गीकरणामध्ये पुन्हा वर्गीकरण, म्हणजे एक वर्गीकरण आहे, एक भाग आहे, त्याचे अनेक भाग म्हणजे त्याचे सबभाग सबभाग, असा तो एक प्रकारचा प्रकार आहे. आणि हे असं करणं मग ते योग्य आहे की नाही. ते योग्य असेल तर कसं योग्य, आणि योग्य जर नसेल तर मग मात्र ते अन्यायकारक होऊ शकतं. म्हणून मी त्याला म्हटलंय की पक्षपाती धोरण. आणि धोरण म्हणजे काय की योजना किंवा त्यांचा हेतू, असंही तुम्ही त्याला म्हणू शकताय. आणि मी असं का म्हणतोय तर मित्रांनो, एक घटनाच अशी घडली की या घटनेला उपवर्गीकरण एक पक्षपाती धोरण, त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आणि म्हणावं की न म्हणावं, मग असं धोरण कोण करतंय, पक्षपात कोण करतंय, त्याचं उपवर्गीकरण कोण करतंय, आणि कुठल्या वर्गाचं उपवर्गीकरण होतंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे. तर मित्रांनो, झालंय असं की 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्ट, जे दिल्लीचं सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. आणि तो निकाल दिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये विचार मंथन, किंवा ज्याला आपण म्हणू त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण जर बघितलं तर चर्चेला उधाण आलं असं म्हणता येईल. आणि ते जर बघितलं तर मग आपल्या लक्षात येतं की हा निकाल जो दिला तो असा कसा काय दिलाय निकाल. याचं कारण असं आहे की आपला भारत देश जो आहे तो लोकशाही प्रधान देश आहे, किंवा भारत देशाने लोकशाही स्वीकारली. आणि लोकशाही स्वीकारली म्हणजेच या देशामध्ये लोकांच्या मताला किंवा लोकांचं राज्य, लोकांच्या मतावर किंवा लोकांच्या म्हणण्यानुसार चालणारा हा देश, त्याला आपण लोकशाही म्हणतोय. आणि या लोकशाहीमध्ये जसं केंद्र सरकार आहे त्याच्या अंडर राज्य आहेत. मग केंद्र सरकारमध्ये जर कोणता नियम बनवायचा असेल किंवा कायदे बनवायचे असतील तर त्याला आपण विधिमंडळ म्हणतो, किंवा कायदे मंडळ असं म्हणतो, पार्लमेंट असं म्हणतो. आणि मग कोणत्याही विषयावर कायदे जर करण्याचा अधिकार असेल तर तो पार्लमेंटला आहे असं म्हटलं जातं. मग ही पार्लमेंट कुठे, कायदे मंडळ ज्याला म्हटलं जातं किंवा विधिमंडळ आपण ज्याला म्हणू, ते कुठं आहे तर केंद्रामध्ये जे आहे ते राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचं मिळून जे आहे त्याला आपण पार्लमेंट किंवा विधिमंडळ, कायदेमंडळ असं म्हणतोय. म्हणजे देशामध्ये जे काही कायदे, मग ते राजकीय कायदे असतील, नागरी कायदे असतील, सर्व जर कायदे बघितले तर हे कायदे बनवण्याचा किंवा जे कायदे आहेत ते कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार किंवा त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार हा पूर्ण पार्लमेंटला आहे. तसंच केंद्रात जसं आहे तसंच जर बघितलं तर राज्यांमध्ये सुद्धा तसंच आहे. कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार हा विधानसभा आहे, विधान परिषद आहे आणि राज्यपाल आहे. या सर्वांना हा कायदे बनवण्याचा अधिकार आहे. आणि मग सर्व हे असताना जर 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने 7 जजपैकी 6 विरुद्ध 1 असा जर निकाल दिला असेल, आणि तो निकाल SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे आणि तो घटनात्मक आहे असा निकाल दिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते मनमानी करू नयेत, तर त्याला ठोस पुरावा असावा असं सुद्धा त्यामध्ये म्हटले. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग हा निकाल जो काही सुप्रीम कोर्टाने किंवा त्या 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा जो काही विचार मांडला किंवा जो निकाल दिला आपण असं म्हणू, तो जर बघितला तर मग SC असेल, ST असेल, याच्यामध्ये जे काही राजकीय नेते असतील, सामाजिक काम करणारी मंडळी असतील, किंवा विद्वान मंडळी असतील, वकील मंडळी असतील, यांच्यामध्ये
या गोष्टीला चर्चेला उधाण आलं की हा निर्णय देऊच कसं शकतं सरकार, किंवा हा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊच कसं शकतं. तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे का की हा निर्णय देण्याचा? कारण सुप्रीम कोर्टाकडे डेटा कुठून अवेलेबल होणार आहे? आणि मित्रांनो, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करणं हा तर घटना बाह्य आहे असं स्वतः बाळासाहेब आंबेडकर असं सांगतायत. खोटं वाटतंय? बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ऐका. तरतूद जी आहे ती तरतूद SC STच्या ज्या यादी आहेत किंवा OBCची जी यादी आहे तिचा तपास करण्याचा जो अधिकार आहे तो पार्लमेंटला आहे. कधी करावा, केव्हा करावा हे पार्लमेंटने ठरवायचं असतं. जजने आपलं असणारं मत व्यक्त केलं, पार्लमेंट बघेल त्याच्यावरती ऍक्ट करायचं की न करायचं. ऐकलं? बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट सांगतायत की कोर्टाला हा अधिकारच नाही. त्या ज्या काही याद्या आहेत, कोणत्या याद्या? तर जे काही SC कॅटेगरी म्हणजे शेड्यूल कास्ट ज्याला आपण म्हणतो, त्या याद्यांमध्ये ज्या काही 59 जाती सामावलेल्या आहेत, त्या 59 जातीची यादी घटनेच्या कलम किंवा ज्याला अनुच्छेद म्हणतो 341 नुसार भारतीय राज्यघटनेला जोडलेली आहे. शेड्यूल ट्राईब ज्याला म्हणतो किंवा आदिवासी ज्याला म्हणतो, भटके ज्याला आपण म्हणतो, ही जी यादी आहे ही यादी अनुच्छेद 342 नुसार भारतीय राज्यघटनेला जोडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर बदल काही करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल, सुधारणा करायची असेल, तर तो विधिमंडळाला किंवा पार्लमेंटला अधिकार आहे. आणि मग त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती ही मंडळी येतात. पण त्यामध्ये न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट येत नाही. मग सुप्रीम कोर्टाचं काम काय? तर सुप्रीम कोर्टाचं काम काय की एखादं ॲक्युज असेल, एखादा वाद असेल, एखादं भांडण असेल, तर ते भांडण जर बाहेर मिटत नसेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये जातं किंवा आपल्या न्यायालयामध्ये जातं आणि त्यावर योग्य डिसिजन घेऊन किंवा घटनेचा आधार घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करणं किंवा डिसिजन देणं हे काम कोर्टाचं आहे. पण तो कसा? तर घटनेमध्ये दिलेल्या आर्टिकल किंवा जे कलम आहेत त्यांचा आधार घेऊन, त्या कलमाचा काय मतलब आहे किंवा कलमाचा मथितार्थ काय होतो याचं संपूर्णतः अभ्यास करून त्यावर डिसिजन देणं हे कोर्टाचं काम आहे. परंतु आत्ता जो काही निकाल दिलाय त्यांनी, हे त्यांचं काम नाही असंच सर्व मंडळींचं मत आहे. आता बाळासाहेबांचं मत तर तुम्ही ऐकलंच, परंतु अरुण कुमार म्हणून एक आहेत, सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, ते सुद्धा काय म्हणतात मित्रांनो ते तुम्ही ऐका. केंद्र सरकार और राज्य सरकारों का है, और वही इसीलिए 340 और 341 जो अनुच्छेद है, 341 में शेड्यूल कास्ट के लिए है और 342 में शेड्यूल ट्राइब के लिए है. पार्लियामेंट को पावर है, राष्ट्रपति को पावर है कि SC ST के लिस्ट में छेड़छाड़ कर सकते हैं. तो ये सुप्रीम कोर्ट को तो पावर ही नहीं है. ये ऐकलं? ते असं सांगतायत की हे बळ अधिकार जो आहे या याद्यांमध्ये छेडछाड करण्याचा किंवा उपवर्गीकरण करा असं म्हणण्याचा अधिकार कोर्टाला नाहीच आहे, असं स्पष्टपणे त्यांचं मत आहे. आणि मित्रांनो, आता मग असं लक्षात येतं की जर ही वकील मंडळी किंवा कायदे तज्ज्ञ मंडळी जर असं म्हणत असतील तर मग कोर्टाने असा का निकाल दिलाय? आणि कोर्टाने असंही म्हटलंय मित्रांनो की कोर्टाने 2004 ला एक निकाल दिला होता. तो निकाल काय होता? EV चिन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार, याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं, 2004 ची घटना सांगतोय की अनुसूचित जाती आणि जमाती या एक संघ आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वर्गीकरण करता येणार नाही. काय सांगितलंय? वर्गीकरण त्याच्यामध्ये करता येणार नाही, आणि ते जर केलं तर ते घटनाबाह्य आहे. म्हणजे घटनेला धरून नाही किंवा घटनेची जी तरतूद आहे त्याला धरून नाही असं 2004 ला म्हणते सर, सुप्रीम कोर्टच म्हणते. आणि मित्रांनो, आज 2024 आहे. 2004 ते 2024 20 वर्षामध्ये असं काय नेमकं घडलं की
त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आज असं वाटतंय की 2004 साली आपण जो निर्णय दिला की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या एक संघ आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला उपविभाग किंवा उपवर्गीकरण करता येणार नाही, ते जर केलं तर ते घटनाबाह्य आहे. आणि मग आता मात्र त्याच निर्णय हे कोर्ट रद्दबदल ठरवतोय. आणि तो रद्दबदल ठरवल्यानंतर कारण काय देते त्याला, तर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जी काही मंडळी आहे, जी काही लोक आहेत, यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद आहे आणि या अंतर्गत मतभेदामुळं या लोकांची प्रगती होऊ शकत नाही. आणि त्यामुळं काही लोकांची प्रगती न झाल्यामुळं ते मागे राहत आहेत. आणि त्यांना जर आता पुढे घ्यायचं असेल तर याच्यामध्ये म्हणजे अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST यांच्यामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे, उपवर्गीकरण. आता तुम्ही म्हणाल उपवर्गीकरण असं का म्हणतोय, कारण की आपण देशामध्ये जो काही आपला संपूर्ण देश आहे याच्यामध्ये जे काही संपूर्ण समाज आहे याच्यामधून काही तबका म्हणजे SC कॅटेगरी हा एक विभाग बाहेर काढला म्हणून तो आपण विभाग म्हणतोय किंवा वर्गीकरण त्याला म्हणतोय. आणि त्या वर्गीकरणामधून पुन्हा जर वर्गीकरण होत असेल तर त्याला उपवर्गीकरण असं म्हणतोय. आता तुमच्या लक्षात आलं असेल. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट बघावीशी असे वाटते किंवा अशी सांगावीशी वाटते की 20 वर्षानंतर कोर्ट जर आपला स्वतःचाच निर्णय बदलत असेल आणि आता पुन्हा त्यात सुधारणा करत असेल तर मग असं म्हणावंसं वाटतं की कोर्टाने त्यावेळेस दिलेला निर्णय हा चुकीचा होता, बरोबर होता. आणि आत्ता जे निर्णय देते ते चुकीचा की बरोबर हे आपल्याला कसं समजायचं, मग आपण संभ्रमित होतोय. आणि मग जर कोर्टच असं वागत असेल तर मग तेही कशामध्ये वागताना दिसते, तर SC आणि STच्या वर्गीकरणामध्ये. म्हणजे बाकीचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये काही न बोलता फक्त SC आणि STच्या वर्गीकरणामध्येच कोर्ट बोलतंय. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी काहीतरी संशय आहे, संशय घ्यायला जागा आहे, संशय येतोय या ठिकाणी. आणि म्हणून मी आजचं जे कॅप्शन दिलंय आपलं की उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये जे उपवर्गीकरण करायचा जो आदेश कोर्टाने दिलाय किंवा जो निकाल दिलाय असं म्हणूया आपण, तो पक्षपाती आहे का? म्हणजे उपवर्गीकरण एक पक्षपाती धोरण, त्याला क्वेश्चन मार्क दिले, ते कोर्टाचं धोरण आहे का असं म्हणावंसं वाटतंय. मित्रांनो, याचं एक उदाहरण देऊया आपण किंवा उदाहरण बघूया की कोर्टाला फक्त SC आणि STच दिसत आहेत का असं दिसतंय. याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये जर आरक्षण बघितलं, हा जो मुद्दा आहे हा आरक्षणाशी निगडीत आहे. आणि आरक्षण जर बघितलं तर देशामध्ये घटनेने तरतूद केली आणि ती सुप्रीम कोर्टाने तरतूद केली की आरक्षण हे 50% वर जाता कामा नये. म्हणजे जर आपण 100% बघितलं तर 50च्या वर आरक्षण जाता कामा नये. आणि हे कधी झाले तर 1992ला. म्हणजे पंतप्रधान VP सिंग असताना 15 ऑगस्ट 1990ला त्यांनी जे काही आरक्षण दिलं ओबीसींना त्यासाठी याचिका सुप्रीम कोर्टात गेली. आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकणाऱ्या होत्या इंदिरा साहनी. यांनी 50%च्या वर मर्यादा जाता कामा नये असं म्हटलं. आणि कोर्टाने सुद्धा निकाल देताना म्हणजे 9 लोकांचं खंडपीठ बसलं आणि त्यांनी 6-3 असा निकाल दिला. आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं, पहिलीच त्यामध्ये जे निकाल होता तो होता की आरक्षण हे 50%च्या वर जाता कामा नये. दुसरं होतं आरक्षण अति परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यामध्ये आरक्षण वाढवता येईल. म्हणजे अति गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आरक्षण वाढवता येईल. आरक्षण हे गरीब आहे म्हणून देता येत नाही. आणि आरक्षण हे जर इथून पुढे जर कोणी वाढवण्याचा प्रयत्न केला, मग राज्य असेल केंद्र असेल, तरी इथून पुढे दिलेलं आरक्षण हे रद्दबातल केलं जाईल, कारण त्याची मर्यादा 50च्या वर गेली तर. आणि मित्रांनो, मग आत्ता प्रश्न निर्माण होतोय असा की केंद्रामध्ये
जर आरक्षणाची मर्यादा 50 ठेवली, आपला टोटल समाज रचना जर बघितली तर समाज रचना 100% धरून चालूया आपण, त्याच्यामध्ये जे काही आरक्षण आहे ते 50% आहे. आणि लक्षात अशी गोष्ट येते की 50% जे आरक्षण आहे ते किती लोकांना आहे, तर 80 ते 90% लोकांना 50% आरक्षणामध्ये बसवलंय. आणि इंदिरा साहनी प्रकरणामध्ये तर कोर्टाने असं म्हटलंय की इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यापुढे समानता आहेत सर्वजण. आर्टिकल 14 सांगते की इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे जर सर्व समान असतील, तर मग इथे कायद्यापुढे कुठे समान दिसत आहे, म्हणजे 90% जिथे लोक आहेत त्यांना 50% आरक्षणामध्ये बसवलंय. आणि वरचं जे 50% राहते ते 10% लोकांसाठी आहे का? मग इथे कुठे आर्टिकल 14चं हे केलं जातंय, इथं तर आर्टिकल 14चा भंगच केलेला दिसतोय. आणि कोर्ट सुद्धा किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा ही 50%मध्ये 90% लोकांना बसवलंय. आणि वरचे जे काही 50% रिकामं राहते हे कोणासाठी ठेवलंय किंवा किती लोक त्यामध्ये आहेत हे कोर्ट सांगायला तयार नाही, त्यावर बोलायलाही तयार नाही. आणि मग मात्र इथं जर बघितलं तर असं लक्षात येतं की SC ST मध्ये जे आरक्षण दिलंय त्यांच्यामध्ये जी लोक आता थोडीफार शिकलेत किंवा शिक्षण घेत आहेत, कारण घटनेची तरतूद आहे जो तबका शैक्षणिक आणि सामाजिक मागासले असेल त्यालाच फक्त आरक्षण देता येतं, जातीच्या याच्यावर आरक्षण देता येत नाही. आणि मग मित्रांनो या ठिकाणी असं वाटतं की हे शासन किंवा हे जे कोर्ट असेल, आता शासनामध्ये लोक जे आहेत ते आपल्याकडे लोकशाही असल्यामुळं लोकांना कुठल्याही तबका किंवा जी लोक मतदार आहेत यांना दुखवून चालत नाही, म्हणून राजकीय पक्ष प्रत्येकाची संयमाची भूमिका घेत आहेत. पण कोर्टाकडे तसं नाही, कोर्टाने निकाल दिलाय. आणि कोर्टाने जरी निकाल दिला असला तरी पण असं वाटतंय की जर दुय्यमपणा किंवा दुजाभाव जर पार्लमेंट करत असेल तर आपण त्याचा न्याय घेण्यासाठी कोर्टात जातो. पण कोर्टच जर असं दुय्यम भाव देत असेल किंवा दुय्यमपणा करत असेल तर मग आपल्याला पुन्हा पार्लमेंटमध्ये जावं लागेल. म्हणजे काय होतंय, पार्लमेंट असेल किंवा कोर्ट असेल, जर योग्य माणसं त्या ठिकाणी बसली आणि सर्व धर्म समभाव किंवा आरक्षण हे जे कायद्याची तरतूद आहे त्याप्रमाणेच देता येईल अशी म्हणणारी किंवा त्या पद्धतीने विचार करणारी माणसं जर त्या जागेवर बसली तरच हा निकाल लागू शकतो किंवा निर्णय लागू शकतो. अन्यथा जर माणसं वेगळ्या विचाराची जर त्या जागेवर असतील, मग ती कोर्टात असतील किंवा पार्लमेंटमध्ये असतील, तर त्यांना फक्त आरक्षणाचं दिसतंय ते SC आणि ST मध्येच. कारण ही मंडळी जर शिकलेली आहे, आता SC ST मधली थोडी मंडळी शिकायला लागलीत, मग हे काय म्हणतायत की ती मंडळी शिकली असतील तर बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होत नाही. एकच घर जर उदाहरण द्यायचं झालं तर एक घर शिकलं, जरा समजा त्याला नोकरी लागली, तर नोकरी लागली म्हणून त्यांनी आता आरक्षण घेऊ नये यांचं असं मत आहे. मग मित्रांनो जर त्यांनी आरक्षण घेतलं नाही आणि पुढच्या त्याच्या पिढीला जर आरक्षणच मिळत नसेल तर ते घर सुधारलं असं कसं म्हणता येईल? आणि बाबासाहेबांचं जे व्हिजन काय होतं आरक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा या सवलती देण्यामध्ये घटनेच्या तरतुदीनुसार, तर हा SC आणि ST कॅटेगरीची जी काही मंडळी आहे ही इतर समाजाच्या बरोबरीने आलेली पाहिजेत. आणि इथं तर अजून तसं काहीच दिसत नसताना मात्र ही मंडळी फक्त असं सांगतायत की SC कॅटेगरी असेल की ST कॅटेगरी असेल, याच्यामध्ये एका घरातला एक माणूस शिकला तर त्याला नोकरी शासकीय मिळाली आणि ती नोकरी मिळाली तर आता त्याच्या पुढच्या पिढीला ती नोकरी घेण्याची किंवा सवलत घेण्याची गरज नाहीये, तेवढाच समाप्त तिथेच समाप्त झालं पाहिजे. याचा अर्थ त्याच्या पुढच्या पिढीला जर आरक्षण मिळणार नसेल, सवलत मिळणार नसेल, तर तो तबका जागेवर थांबणार आहे पुन्हा. आणि जी मंडळी शिक्षितच नाही झालेली त्या मंडळींना जर पुन्हा शिक्षण द्यायचं असेल किंवा त्या मंडळींकडं जर शिक्षणच नसेल आणि त्या मंडळींना ही लोक काय करणार आहेत, जो शिक्षण घेतलंय किंवा ज्यांनी नोकरीचा लाभ घेतलाय, आरक्षणाचा लाभ घेतलाय, ती लोक बाजूला ठेवणार आणि मग जी अशिक्षित असतील किंवा ज्यांना आरक्षणाचा लाभच मिळाला नाही ती पुढे घेणार. आणि ती पुढे घेतल्यानंतर मग मात्र ज्या ठिकाणी त्यांना नोकरी द्यायची त्या ठिकाणी ते कपेबल नसतील तर नॉट फाउंड सुटेबल
असं म्हणणार आणि ती जागा पुन्हा ओपनला निर्माण करणार. कारण जो तबका SC कॅटेगरी असेल, ST असेल, जे शिकलेत त्यांना हे बाजूला काढणार, कारण त्यांनी त्याचा लाभ घेतला म्हणून, आणि ज्यांच्याकडे शिक्षण नाही त्यांना पुढे घेणार. पण त्यामध्ये आम्हाला योग्य नाही माणूस मिळत म्हणून ते ओपनला निर्माण करणार. असं जर होणार असेल तर हा दुजाभाव नाही काय? आणि मग घटनेची जी काही तरतूद आहे तर या तरतुदीप्रमाणे ही मंडळींनी जो काही आता निकाल दिलाय तो निकाल मित्रांनो पक्षपातीच वाटतोय. कारण हा निकाल अन्यायकारक आहे. कोणावर? तर SC असेल, ST असेल, यांच्यावर अन्याय करणारा निकाल दिसतोय. आणि म्हणून मी याचं कॅप्शन दिलं होतं की उपवर्गीकरण, मग ते SC असेल, ST असेल, याच्यामध्ये उपवर्गीकरण एक पक्षपाती धोरण. आणि मग जर तसं वागणारं न्यायालय असेल तर त्यांचं ते धोरण पक्षपाती आहे. ते जर पार्लमेंट तसं वागत असेल तर त्यांचं धोरण तुझं ते पक्षपाती आहे, असंच म्हणावं असं वाटतंय. आणि मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले असेल की माझ्या म्हणण्याचा अर्थ काय होता, की आरक्षणाचा फक्त मुद्दा SC आणि ST मध्ये किंवा ही मंडळी शिकतायत म्हणून त्यावर घेतला जातोय का? आणि ही मंडळी जर असं दुजाभाव करत असतील तर याला पक्षपाती धोरण नाही तर आणखी काय म्हणायचं? मित्रांनो, माझं म्हणण्याशी जर तुम्ही सहमत असाल आणि जर वरचा तबका जो आहे 50% वरचं जे आरक्षण आहे किंवा 50% वर जे काही शिल्लक ठेवलाय स्पेस, हा कोणासाठी ठेवलाय हे मात्र कोर्ट सांगायला तयार नाहीये. आणि मग तो 50% वर जर वाढवला तर कोणाचं नुकसान होणार आहे आणि कोणाचा, तो जर ठेवला तर कोणाचा फायदा होतोय हे सुद्धा जर कोर्टाने एकदा डिक्लेअर केलं आणि ती 50ची मर्यादा कशामुळे ठेवली हे जरी कळलं तर मग खालची जी मंडळी आहेत, म्हणजे 90% माणसांना 50% आरक्षण आणि 10% असे कोण लोक आहेत की ज्यांना 50% आरक्षण दिलंय, हे तर पक्षपातीच आहे. आणि मग आर्टिकल 14 नुसार इक्वॅलिटी बिफोर लॉ कुठं होतोय? कायद्याचा भंग होत नाही काय? आणि म्हणून मित्रांनो, मी आज असं म्हटलं होतं की SC ST मध्ये उपवर्गीकरण एक पक्षपाती धोरण, त्याला क्वेश्चन मार्क दिला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला हे पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.